नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव. तर चला आपण व्हेज पुलावची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव. तर आपण व्हेज पुलावची रेसिपी कशी तयार करायची हे बघून घेऊयात. सुरुवातीला आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घालूया. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले आहेत. खडे मसाले भाजून झाले की एक बारीक चिरलेला कांदा घालूया. एक चमचा इतकं ठेचलेलं आलं लसूण घालायचे. आणि कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायचा. ते कांदा थोडा परतून झाला की आपण सर्व भाज्या घालायच्या. गाजर घालूया. त्यानंतर वाटाणे घालायचे. परसबी घालूया थोडी मोठी चिरलेली. आणि एक बटाटा घालायचा आहे चिरून. सर्व भाज्या कांद्यामध्ये मिनिटभरासाठी चांगलं असं परतून घेऊया. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तर सर्व मसाले घालायचे आपल्याला. अर्धा चमचा इतकं लाल तिखट, हळद घालूया अर्धा चमचा. बिर्याणी मसाला घालायचा आहे. त्यानंतर मीठ घालूया चवीनुसार. हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असतात. तिथे मी व्हेज पुलाव दाखवते. तुम्ही लंच बॉक्ससाठी किंवा दुपारच्या लंचसाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा हा देऊ शकता. आता याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा. हे अर्धा तास अगोदर भिजवलेला तांदूळ आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. पाणी घालूया. हिरव्या मिरच्या घालायच्या. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे पुलाव. मध्ये मध्ये 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला चेक करत राहायचं आहे. तळलेला कांदा घालूया. कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. पुन्हा झाकून भात शिजायला ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. इथे बघू शकता तुम्ही आपला व्हेज पुलाव तयार आहे की नाही. साधी सोपी अशी झटपट अशी रेसिपी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. ते बघू शकता तुम्ही. व्हेज पुलावची जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच रेसिपी शेअर करायला सुद्धा विसरू नका. कशी वाटली व्हेज पुलावची रेसिपी? रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.